सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे MA भाग 2 इतिहास या विषयासाठी सत्र 3 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री हा जो ऑप्शनलचा पेपर आहे त्यासाठी आयोजित या संपर्कसत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता जे संपर्कसत्र आहे ते लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात आपण घेऊ आणि थोड्या वेळानंतर हे जे लोकल हिस्ट्रीचं संपलं की एक सत्र आपण रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भात घेणार आहोत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये लोकल हिस्ट्रीचा एक पेपर आहे आणि सोबतच आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट हा एक पेपर आहे. तर रिसर्च प्रोजेक्टला आपल्याला रिसर्च प्रोजेक्टसाठी आपल्याला टॉपिक निवडण्याची आवश्यकता असते आणि तो टॉपिक आपण आपल्या इंटरेस्टनुसार निवडायचा असतो. हा टॉपिक निवडण्यासाठी थोडं आपल्याला बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या जवळच्या भागातला किंवा जवळची परिचित असलेली जी गोष्ट आहे त्याच्या संदर्भात आपण साधारणपणे संशोधन करत असतो किंवा तो विषय आपल्याला इंटरेस्टचा वाटत असतो. त्यामुळं याच्यामध्ये काय केलंय आपण की ऑप्शनलचा जो हा पेपर आहे लोकल हिस्ट्री हा आपण निवडलेला आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी की जेणेकरून त्यांना लोकल हिस्ट्रीचा पेपर हे करताना त्यांना सोपं जाईल, संशोधन करताना त्यांना सोपं जाईल. तर त्यानुसार त्यांनी तो पेपर आता अभ्यासायचा आहे आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला रिसर्च प्रोजेक्ट ज्यावेळी आपण निवडाल तुम्ही किंवा करत असताना या लोकल हिस्ट्री मधल्या कन्सेप्ट आणि मेथड ज्या आहेत त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. म्हणून आपण पहिल्यांदा कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री हा पेपरचं संपर्कसत्र पहिल्यांदा घेतोय आणि त्याच्यानंतर रिसर्च प्रोजेक्टचं घेऊया. असं साधारण हे आहे. नेहमीप्रमाणे आपण आपला जो सिलेबस आहे त्याच्याबद्दल बोलू आणि त्याच्यानंतर मग रिसर्च प्रोजेक्ट ज्यावेळी असेल त्यावेळी रिसर्च प्रोजेक्टच्या सूचना ज्या आहेत गाईडलाईन ज्या मी ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना शेअर केलेल्या आहेत आणि मला अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर काम चालू करून आता ते जमा करायच्या याच्यामध्ये यायला पाहिजे. कारण आपली परीक्षा त्यावेळी 3 नोव्हेंबर किंवा 10 नोव्हेंबरच्या आसपास चालू होणार होती. 30 ऑक्टोबर किंवा 10 नोव्हेंबर या दरम्यान. तर त्या हिशोबानं आता आपलं रिसर्च प्रोजेक्ट हा बऱ्यापैकी पूर्ण होत आलेला असायला हवा. जरी ज्यांनी सुरू केलेला नाही त्यांनी आता तात्काळ ते काम चालू करून तो लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीनं काम करायला पाहिजे. त्याच्यात बऱ्याचदा असं होतं की बरेच जण असतात की आता तुमच्यापैकी काही जण अनेकदा आज 19 संख्या दिसते. इतर वेळी मी ज्यावेळी कॉन्टॅक्ट सेशन करतो त्यावेळी 8 ते 9 जण किंवा फक्त 11 जण असतात. म्हणजे जवळपास याच्यातले आता जे दिसत आहेत आता 20 झाली संख्या. जवळपास 10 जण तर त्यावेळी आलेलेच नाहीये कॉन्टॅक्ट सेशनला. तर आपलं जे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020च्या अनुसार हे कुठले पण कोर्स असले तर ते जास्त इंटरॅक्टिव्ह असायला पाहिजे, त्याच्यात इंटरॅक्शन असायला पाहिजे. डिस्टन्स लर्निंग हे जुन्या काळामध्ये ज्या पद्धतीत होतं तसं आता नाहीये. तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह राहायला पाहिजे, कॉन्टॅक्ट सेशन अटेंड करायला पाहिजे. अटेंड नाही करता आले तर त्याचं रेकॉर्डिंग बघायला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण ते करायला पाहिजे. ते मला याच्यामध्ये दिसलं नाही. फर्स्ट इयर मध्ये बरेच जण असायचे, सेकंड इयरला या वेळच्या कॉन्टॅक्ट सेशनला बरेच जण अनुपस्थित असलेले किंवा रेकॉर्डिंग पण पाहिले नाही असं मला लक्षात येते. तर ते तसं न करता आता मी काही कॉन्टॅक्ट सेशन घेतो त्याच्यामध्ये तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुमच्या काही शंका वगैरे असतील त्याच्यात काय होतं की कॉन्टॅक्ट सेशन अटेंड करणार नाहीत, रेकॉर्डिंग पण पाहणार नाहीत आणि मग नंतर फोनवर आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करायची. म्हणजे रिसर्च प्रोजेक्टची चर्चा फोनवर नाही होऊ शकत. त्याच्या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे की एखादा जो प्रॉब्लेम असेल तो इतरांशी बोलून आपल्याला त्याच्यावर चर्चा करून इतरांना पण ते गोष्टी कळतील. अशा पद्धतीने त्याचं स्वरूप असतं.
हं. तर त्यामुळं तुम्ही आज जे काही कॉन्व्हर्सेशन होईल त्यात बऱ्यापैकी मला काय शंका असतील तर विचारा. मी त्याची उत्तरं देईन. तुमच्याकडनं काही इनपुट्स येतील त्याचा पण इतरांना फायदा होईल. हं. तर या पद्धतीनं आपण हे सगळं करायला हवं. आता लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात आपण चर्चा करूया. ते केल्यानंतर रिसर्च प्रोजेक्टच्या बद्दल जाऊया. तर लोकल हिस्ट्रीचा जो आपला पेपर आहे तो साधारण अं, त्याचं एक आउटकम दिलेला आहे. त्याच्या संदर्भात आहे की हा जो पेपर आहे हा पेपर शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना स्टुडंट विल अक्वायर स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ थेरॉटिकल फ्रेमवर्क अंडरपिनिंग लोकल हिस्ट्री enabling them to critically analyze and apply different conceptual approaches in their research. म्हणजे हा जो पेपर जे विद्यार्थी करणार आहेत त्यांना त्यांचं जे काही थेरॉटिकल फ्रेमवर्क म्हणजे त्याला आपण म्हणता येईल थेरॉटिकलचा सैद्धांतिक चौकट जी आहे ती त्यांची चांगली आहे. कशासाठी तर स्थानिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जी सैद्धांतिक चौकट असायला पाहिजे ती त्यांची व्यवस्थित होईल त्यांची समज त्या संदर्भातली वाढेल. दुसरं काय की त्यांना enabling them to critical analyze and apply different conceptual approaches म्हणजे त्यांचं जे संशोधन आहे त्या संशोधनामध्ये वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत लोकल हिस्ट्रीच्या संदर्भातल्या संकल्पना असतील तर त्या संकल्पना त्यांना त्यांच्या रिसर्च मध्ये वापरता येतील. त्या अनुषंगाने त्यांच्या रिसर्च मध्ये चिकित्सा असेल अनालिसिस असेल ते त्यांना त्याच्यातून करता येईल. काही वेळा ते संकल्पना वापरून त्यांच्या रिसर्चची मांडणी करता येईल. त्यामुळं हा पेपर त्यांना शिकायचा आहे. Students will master various research methodologies specific to local history, including identification and analysis of primary sources, oral history techniques, and application of GIS for spatial analysis. आता याच्यामध्ये काय की विद्यार्थी लोकल हिस्ट्रीचा अभ्यास करताना वेगवेगळ्या काही रिसर्च मेथड्स आहेत ते वापरतील. त्याच्यामध्ये काय आहे की मुळात लोकल हिस्ट्रीसाठी प्रायमरी सोर्सेस काय असतील प्राथमिक साधनं काय असतील लोकल हिस्ट्रीसाठी प्राथमिक साधनं काय असतील त्याच्यासाठी जे ओरल टेक्निक्स आहेत ओरल टेक्निक्स म्हणजे मौखिक तंत्र कुठली वापरली जातात किंवा जे नव्या ज्या इंटरनेट आणि जे काही मॅप्स आलेले आहेत त्याच्यातनं किंवा जे नवीन सॉफ्टवेअर्स वगैरे म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम वगैरे जे असते जिओ इन्फॉर्मॅटिक्स सिस्टीम जे असते तर त्याचा वापर करून कसं लोकल हिस्ट्रीमध्ये काम करता येईल हे यातून विद्यार्थ्यांना लक्षात येईल. तिसरा मुद्दा आहे स्टुडंट्स विल डेव्हलप एक्सपर्टाइज इन एक्सप्लोरिंग अँड इंटरप्रिटिंग की थीम्स ऑफ लोकल हिस्ट्री इन्क्लुडिंग इकॉनॉमिक सोशल कल्चरल अँड पॉलिटिकल डायमेन्शन फॉस्टरिंग अ होलिस्टिक अंडरस्टँडिंग ऑफ द लोकल कम्युनिटीज डेव्हलपमेंट. म्हणजे असं की हा जो सगळा पेपर शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना काय होईल की स्थानिक इतिहासामध्ये त्याच्यातल्या आपण कुठल्या थीम्स आहेत स्थानिक इतिहासामध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करू शकतो कशा कशाचा इतिहास लिहू शकतो कुठल्या गोष्टींच्यावर संशोधन करता येतं हे त्यांना पहिल्यांदा लक्षात येईल. आणि दुसरं एक की ते असे ज्या गोष्टी आहेत ते शोधायचं कौशल्य त्यांच्याकडे येईल. मग याच्यात काय असू शकतं तर आर्थिक इतिहास असू शकतो सामाजिक इतिहास असू शकतो सांस्कृतिक इतिहास असू शकतो किंवा स्थानिक इतिहासाचे राजकीय पैलू त्यांना बघता येईल. आणि याच्यानं काय होईल की हे सगळं करत असताना स्थानिक इतिहासाचं किंवा जो स्थानिक इतिहासामध्ये जे स्थानिक कम्युनिटी आहे तर तिथला जो स्थानिक समाज आहे त्या समाजाचं एक विकास कसा झालेला आहे त्याचं डेव्हलपमेंट त्याची कशी झालेली आहे तर हे त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल. चौथा जो मुद्दा आहे स्टुडंट्स विल एनहान्स क्रिटिकल थिंकिंग स्किल्स enabling them to identify and address challenges in local history research while developing
while developing innovative solutions and ethical considerations for conducting research in small communities. म्हणजे विद्यार्थ्यांचं जे चिकित्सक विचार करण्याचं जे कौशल्य आहे ते याच्यातून डेव्हलप होईल. चिकित्सक विचार करायची प्रवृत्ती त्यांची होईल, तयार होईल. आणि त्याच्यातून काय होईल की स्थानिक इतिहास अभ्यासताना नेमकी कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला अभ्यासता येतील हे त्यांना कळेल. दुसरी गोष्ट अशी की त्या गोष्टी संशोधन करत असताना त्या विषयांच्या टॉपिकच्या संदर्भात संशोधन करत असताना कुठल्या पद्धतीच्या अडचणी किंवा चॅलेंजेस जे आहे, आव्हाने जे आहेत ती समोर येतील हे त्यांच्या लक्षात येईल. आणि याच्यातून ते काय हे सगळं करताना काय होईल की त्याच्यावर जे खूप असं इनोव्हेटिव्ह म्हणजे चांगलं सृजनात्मक असं उत्तरं जी आहेत ती त्यांना शोधता येतील. आणि त्यामध्ये या ज्या स्मॉल कम्युनिटीज आहेत, छोट्या छोट्या आपल्या स्थानिक प्रदेशामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या सब कम्युनिटीज म्हणजे काही वेळा जात समूहाच्या असतील, काही वेळा ट्राईब्स असतात, जमाती असतात, अशा किंवा एक छोटी कम्युनिटी पण असते एका विशिष्ट शहरातल्या विशिष्ट भागात राहणारे लोक असतील, किंवा एखाद्या बाजारामध्ये व्यापार करणारे व्यापारी असतील एखाद्या स्थानिक ठिकाणच्या. तर असे जे छोट्या छोट्या कम्युनिटीज आहेत त्यांच्यावर देखील विद्यार्थ्यांना संशोधन करता येतं. आणि शेवटचं मध्ये स्टुडंट्स विल इक्विपाय with the necessary skills to navigate future trends and emerging methodology in social local history research, preparing them for interdisciplinary approaches and collaborative engagement within the field. याच्यानं काय होईल की विद्यार्थी हा कोर्स केल्यानंतर त्याला लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात, स्थानिक इतिहासाच्या संदर्भात जे काही नवे ट्रेंड्स आहेत, कशा पद्धतीनं स्थानिक इतिहासाचा अभ्यास करायचा, त्याच्यातल्या ज्या नव्या नव्या टेक्निक्स आहेत, मेथॉडॉलॉजी आहे, ती विद्यार्थ्यांना माहिती होईल. म्हणजे आता कसं आहे की बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की स्थानिक इतिहास म्हटलं की मग माझ्या गावचा इतिहास, कोल्हापूर शहराचा इतिहास म्हणजे स्थानिक इतिहास, सांगली शहराचा इतिहास म्हणजे स्थानिक इतिहास. इतकं ते स्थानिक इतिहास जे आहे की इतकं चौकटबद्ध म्हणजे काय म्हणता येईल त्याला, रूढीगत पद्धतीचं नाहीये. ते खूप ऍडव्हान्स झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे ट्रेंड्स आहेत. म्हणजे असं असेल की सांगली शहरातील व्यापारातील त्याच्यात मग स्पेसिफिक म्हणजे समजा हळद व्यापाराचा इतिहास असेल, किंवा कोल्हापूर शहरातील कुस्तीची परंपरेचा इतिहास आणि त्यात पण विशिष्ट तालमीतील कुस्तीची परंपरा, अशा पद्धतीने इतकं ते बारकाईनं आणि वैविध्यपूर्णरित्या त्याचा अभ्यास करता येतो लोकल हिस्ट्रीचा. तर याला आपण इमर्जिंग ट्रेंड्स म्हणतो त्याच्यातले. आणि त्यासाठी वेगवेगळे मेथड्स वापरले जातात. म्हणजे कसं आहे की जसं आता समजा मला कशावर मुघल सत्तेवर समजा अभ्यास करायचा असेल तर आता माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साधनं आपल्याला मिळतात, कारण ते जे जे फरमानं वगैरे ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण जर मराठा इतिहासाच्या संदर्भात अभ्यास करायचा म्हणतो तर शिवाजी महाराजांच्या संदर्भातली आणि संभाजी महाराजांच्या संदर्भातली कागदांची संख्या बऱ्यापैकी आहे, तर ती आपल्याला वापरता येतात. आणि नंतर आपण जे पेशवाईच्या संदर्भात येतो तर पेशवे दफ्तरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्र उपलब्ध आहेत. असे जे मोठे समजा राज्यसत्ता असतील, किंवा आता ब्रिटिशांच्या संदर्भात संशोधन करायचे, त्याच्यासाठी कागदपत्र खूप उपलब्ध असतात. पण ज्यावेळी आपण छोटा टॉपिक घेतो लोकल स्थानिक इतिहासाच्या संदर्भात, तर तिथली साधनांची संख्या ज्याला आपण सोर्सेस म्हणतो ती कमी असतात. मग त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीची साधनं जी आहेत ती वापरावी लागतात. ती कुठल्या पद्धतीची असतील त्याची माहिती आपण या कोर्स मधनं घेणार आहोत. आणि त्याच्यातून काय होईल की हे करत असताना याच्यामध्ये जे एकदम खूप ऐतिहासिक पद्धतीनं वगैरे असं खूप रूढी चौकटबद्ध किंवा काय म्हणता येईल त्याला, ते त्याला एक शब्द आहे,
झापडबंद झापडबंद म्हणजे ते घोड्याला झापड लावतात ना, ते त्याला फक्त समोरच दिसावं असं दोन्ही डोळ्यांच्या बाजूला असं एक झापड लावलेलं असते त्याला, ते त्याला फक्त समोरच दिसेल. हं? त्या तसं झापडबंद न रित्या अभ्यास न करता त्याच्यातल्या वेगवेगळ्या थीम्स ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्या संदर्भात ते संशोधन करायचं असतं. आणि मग त्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्ञानशाखा ज्या आहेत त्यांचं पण मिसळ म्हणजे काही जमातींचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सोशलॉजिकल अप्रोच पण त्याच्यामध्ये घ्यायला लागेल, म्हणजे इतिहास पण आणि सोशलॉजीचा दृष्टिकोन पण असं ते मिक्स करायचं असतं. हा, किंवा कल्चरल ह्याच्यामध्ये करताना तुम्हाला समजा मी लावणी किंवा पोवाडा याच्या संदर्भात ज्यावेळी संशोधन करेन तर त्यामध्ये मी इतिहासाचा पण दृष्टिकोन ठेवेन, पण त्याचसोबत मला त्या कलेची माहिती असायला पाहिजे, मला म्युझिकची माहिती असायला पाहिजे. तर म्युझिकच्या संदर्भातला दृष्टिकोन जो आहे तो मला त्याच्यामध्ये असायला पाहिजे. परफॉर्मिंग आर्ट्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे सादर करता येण्याजोगी जी कला असते हा, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला अं, ते हे करता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला बघायचं आहे की ज्या काही वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत त्याचे एकत्रितपणे एंगेजमेंट आपल्याला याच्यातून करता येतं. ठीक आहे. तर असं हे कोर्सचं आउटकम आहे. त्याच्यानंतर आपण कोर्स बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. व्हॉट इज लोकल, पहिलं मॉड्यूल आहे व्हॉट इज लोकल हिस्ट्री, म्हणजे स्थानिक इतिहास म्हणजे काय. आता त्याची संकल्पना, स्वरूप आणि उद्देश आपल्यातनं याच्यातनं समजून घ्यायचं आहे. संकल्पना म्हणजे काय, तर स्थानिक म्हणजे काय, जे लोकल, जे आपल्या आजूबाजूचं आहे, आपल्या नित्य परिचयाचा आहे, आपण त्याचा भाग आहोत, असा जो परिसर असतो, जो असं त्याला एक बाउंड्री, म्हणजे काही वेळा काय होतं की आपण साधारण आपल्या गावाच्या संदर्भात तसे विचार करतो, आपल्या शहराच्या संदर्भात तसा विचार करतो, काही तर साधारण जिल्ह्याच्या संदर्भात किंवा तालुक्याच्या संदर्भात त्या पद्धतीने आपण विचार करतो. तो त्या लेवल पर्यंत आपण त्याला स्थानिक इतिहास असं म्हणू शकतो. हं? तर म्हणजे तो त्या दृष्टीनं आपल्याला ही खूप एक मर्यादित जॉग्राफिकल सिच्युएशनच्या संदर्भात आपण बोलतोय, म्हणजे एक मर्यादित भौगोलिक परिवेशाच्या संदर्भात ही संकल्पना आपल्याला म्हणतो. म्हणजे स्थानिक म्हणजे काय, तर एक मर्यादित, ज्याला आपण त्याची बॉर्डर आपण ठरवतो. म्हणजे मला स्थानिक काय, म्हणजे मी जिल्ह्याला पण स्थानिक म्हणू शकतो, मी तालुक्याला पण स्थानिक म्हणू शकतो, आणि मी गावाला आणि किंवा शहराला पण स्थानिक म्हणू शकतो. तर ते सापेक्ष कल्पना आहे. पण त्याच्याशी हे आहे की ते त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे म्हणजे राज्याचा इतिहास म्हणजे स्थानिक इतिहास नाही होत, तो प्रादेशिक इतिहास होतो. हा, तर साधारण जिल्हा पातळीपर्यंत आपण त्याला स्थानिक असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये काय की हा भौगोलिक दृष्ट्या मर्यादित जरी असला, ही संकल्पना भौगोलिक मर्यादा त्याला असल्या तरी त्याला काळाच्या मर्यादा नसतात. म्हणजे मी कोल्हापूर शहराचा किंवा कोल्हापुरातल्या पोवाड्याच्या परंपरेचा जर समजा अभ्यास करायचा असेल तर मी तो फक्त आजचा करणार नाही, मी तो शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत असा करू शकतो, किंवा आजच्या काळाच्या संदर्भात करू शकतो. तर त्याला अशी काळाची मर्यादा नाही. तो दूरचा काळ म्हणजे एका दीर्घ काळाच्या संदर्भात हे संशोधन असू शकतं. स्थानिक इतिहासामध्ये भौगोलिक दृष्ट्या जरी मर्यादित असलं तरी ते दीर्घकाळ असू शकतं. ठीक आहे. याच्यामध्ये त्याचं नेचर काय असतं, स्वरूप, म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीचं असतो. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणालो की तो त्या गावाचा इतिहास असू शकतो, किंवा त्या गावातल्या आर्थिक घडामोडी ज्या घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला इतिहास असू शकतो, त्या गावातल्या ऐतिहासिक स्थळे जे आहेत किंवा ऐतिहासिक वारसा स्थळे जे आहेत त्याचा अभ्यास असू शकतो, किंवा गावातल्या राजकीय इतिहास असू शकतो, एखाद्या पतसंस्थेचा इतिहास असू शकतो, एखाद्या कारखान्याचा इतिहास असू शकतो, एखाद्या व्यक्तीचा, स्थानिक राजकीय नेत्याचा, सामाजिक नेत्याचा असेल त्याचा इतिहास असू शकतो, एखादं तिथलं विशिष्ट घराणं असेल तेवढ्या प्रदेशापुरतं
तर त्याचा इतिहास असू शकतो. एखादी घटना असेल, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे डायमेन्शन, त्याचा प्रभाव मोठा पडलेला असेल त्या घटनेचा, तर त्या घटनेच्या संदर्भातला इतिहास देखील तो असू शकतो. त्यामुळे स्थानिक इतिहास ज्यावेळी आपण चर्चा करतो, तर त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पाहता येतं. आणि त्याच्यामध्ये त्याचं भौगोलिक मर्यादा मात्र की तो जो स्थानिक प्रदेश आहे ज्याच्या संदर्भात आपण बोलतो ते त्याचे असण्याची शक्यता आहे. दुसरं हे की त्याचं मग त्याचं स्वरूपातलं वैशिष्ट्य काय असतं की त्या भौगोलिक मर्यादेतला इतिहास अभ्यासताना त्याचा त्या भौगोलिक मर्यादेच्या पलीकडे काय प्रभाव आहे ते आपण म्हणतो की लोकल टू ग्लोबल, ग्लोबल टू लोकल असं जे काय म्हणतो, तर ते त्या अर्थानं की तिथली जरी घटना असेल तरी त्याचा प्रभाव बाहेरच्या जगात काय पडलेला आहे, त्या मर्यादित प्रदेशाच्या बाहेर काय पडलेला आहे तो देखील त्याच्यामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. तर हे त्याचं स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येईल. आता पर्पज अँड इम्पॉर्टन्स, उद्देश आणि महत्व काय, की इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीच्या काळात तुम्ही जर समजा रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर जर तुमचा वाचलेला असेल तर त्यात तुम्हाला मागच्या वेळी जो होता तुम्हाला त्यात तुम्हाला इतिहासाचे वेगवेगळे ट्रेंड्स तुम्ही त्यात बघितले असतात. आणि त्यातला नंतरचा एक शेवटचा ट्रेंड जो तुम्ही वाचलेला होता त्यामध्ये हिस्ट्री फ्रॉम बिलो, म्हणजे तळाकडून इतिहास लेखनाची परंपरा असा एक पेपर होता. म्हणजे असा एक घटक होता किंवा त्याच्यातलं काही उपघटक असेल. तर हा जो ट्रेंड आहे इतिहासामध्ये, इतिहास लेखन हे विकसित होत गेलेलं आहे आणि जास्तीत जास्त वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. मग फक्त इतिहास हा राजे-राजवाड्यांचा न राहता त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नंतरच्या काळात सम्मिलित झाल्या आणि त्याच्यामधला हा महत्वाचा भाग हा स्थानिक इतिहास आहे. स्थानिक इतिहासाला थीमॅटिकली पाहायला गेलं म्हणजे थीम म्हणजे ते विषयानुसार समजा बघायला गेलं, त्याला खूप अमर्याद शक्यता त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे अनेक पॉसिबिलिटीज त्यामध्ये आहेत. तुम्ही समजा त्याचा तो दृष्टिकोन जर तुमच्यामध्ये भिनला स्थानिक इतिहासाचा, तर खूप संशोधनाच्या पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. कल्चरल असेल, पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिकली असेल, अशा अनेक पैलू जे आहेत त्याचा अभ्यास तुम्हाला स्थानिक इतिहासात करता येतो. आणि हे त्याचं खूप महत्वाचं अं, वैशिष्ट्य आहे. आणि त्याचा उद्देश काय आहे की तो तो जो स्थानिक इतिहास आहे, हा जो सगळा स्थानिक इतिहास आहे ते आपल्या परिवेशाच्या संदर्भातलं आपलं नॉलेज वाढतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता आपण कोल्हापुराचं स्वतःची काही वैशिष्ट्य आहेत, कोल्हापूर शहराची म्हणून काही वैशिष्ट्य आहेत. हा, ती वैशिष्ट्य जशी त्या शहराची आहेत भौगोलिक दृष्ट्या तशी तिथल्या लोकांची आहेत, लोकांमध्ये आहेत, त्यांच्या भाषेमध्ये आहेत, त्यांच्या रोजच्या वागण्यामध्ये आहेत. हा, त्यांचं ते सांस्कृतिक अंग म्हणून किंवा सामाजिक अंग म्हणून ते वापर म्हणजे लक्षात येतं. हा जो या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन जे आहे असं ते समजून घेणं हा सगळा स्थानिक इतिहासाचा भाग आहे. तर हे जे वेगळेपण आहे प्रत्येक स्थानिक परिवेशातलं त्याची घडण जी आहे हे आपल्याला समजून घेताना या स्थानिक इतिहासाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण वाटते आता जे काही आपण सांगितले त्याच्याबद्दल, किंवा काही शंका वाटते, कोणाला काही बोलावं वाटतं तर तू बोलू शकतो. बोला, काय म्हणायचं आहे, सांगायचं आहे याच्याबद्दल, लक्षात आलं का गोष्टी, व्याख्या, त्याचं स्वरूप वगैरे ते सर्व पुस्तकात आहे. मेन याच्यातलं पर्पज आहे याच्या मागचा तो तुम्हाला लक्षात आलाय का?
ठीक आहे, तर मग पुढे जाऊया. मग हा जो अप्रोच आहे स्थानिक हिताच्या संदर्भात, म्हणजे मर्यादित चौकटीबंद म्हणजे झापडबंद पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये फक्त आपण काय म्हणता येईल त्याला, राजकीय इतिहास किंवा ढोबळमानानं सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास असं त्याला बघतोय. पण नवे जे दृष्टिकोन इतिहास लेखनामध्ये आलेले आहेत त्याचा वापर करून तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीनं याच्याकडे पाहता येतं. आता मायक्रो हिस्ट्री नावाचा एक इतिहासाचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मागच्या याच्यामध्ये अं, हम्म, मागच्या वर्षी तुम्हाला इतिहास लेखनाचे काही ट्रेंड्स आपण शिकवले होते. इतिहास लेखनाची परंपरा, दृष्टिकोन असं शिकवलं होतं. काय काय होतं कोण सांगेल का? काय काय होतं आपल्याला? काय काय ट्रेंड्स होते? सांगा, माईक चालू करा आणि सांगा. चला. अनाच परंपरा एक होती. काय काय? वंचितांचा इतिहास. बर, बोला. अजून काय काय सांगा, मला ऐकायचंय मला. सांगा. वंचितांचा इतिहास, हं. मार्क्सवादी दृष्टिकोन होता सर त्यावेळेस. बर, अजून? सांगा अजून काय काय होतं? अजून काय काय होतं? वसाहतवादी दृष्टिकोन एक होता सर त्यावेळेस. बर. मार्क्सवादी, बर. स्त्रीवादी. बर. अजून काहीतरी पहिला काहीतरी नाव घेतलं होतं ते मला लक्षात नाही आलं. पहिला सगळ्यात आधी. अॅनल्स परंपरा. हा, अनल्स. अनल्सचं काय होतं नेमकं? काय होती ती परंपरा? काय वाटतं काय होती? काय सांगू शकता? तळागाळातल्या लोकांचा इतिहास होता तो सर. बर, अजून काय सांगू शकता अनल्स बद्दल? म्हणजे ज्या लोकांबद्दल इतिहासामध्ये ज्या लोकांना स्थान नव्हतं त्या लोकांसाठी दिला गेलेला, त्यांच्या दृष्टिकोनातून त्या परंपरेचा उदय झालेला होता. बर, अजून त्याच्यात काय, कशा पद्धतीने ते अभ्यास करायचे? म्हणजे अनालिसिस. त्याच्यामध्ये गुलाम गुलाम लोक होते त्यांच्याकडे म्हणजे इतिहासकारांचं लक्ष नव्हतं, किंवा जे सामान्य लोक जनता होती त्यांचा राजकारण किंवा स्थानिक ह्याच्यामध्ये काय प्रभाव होता बर. त्या दृष्टिकोनातून. बर, अजून बोला बोला, जेवढं तुम्हाला सांगायचं तेवढं बोला. काही हे नाही. बर, अजून कुणाला सांगायचं अनल्स बद्दल? बेसिकली अनल्सचा इतिहास लेखनाचा दृष्टिकोन होता की सामान्य माणसाचं आयुष्य, रोजचं आयुष्य कसं होतं काय, किंवा लोक कशा पद्धतीने जगत होते. हा, हे अनल्सच्या संशोधनातून एक महत्वाचा मुद्दा पुढे आलेला होता. मग अनल्स मध्ये काय केले की एका मोठ्या काळासाठी, म्हणजे 500 वर्ष, 600 वर्ष, 700 वर्ष एखाद्या विशिष्ट गोष्टीचा अभ्यास करायचा आणि त्याचे सगळे पैलू एवढ्या लॉ
दीर्घकाळाच्या संदर्भात समजून घ्यायचं. त्याला लॉंग ड्युरे असं म्हणतात, म्हणजे दीर्घकालीन, लॉंग ड्युरेशन असलेलं संशोधन. 500 वर्ष, 600 वर्ष असं एकाच गोष्टीचा अभ्यास करायचा, असं ते अनर्सची संशोधनाची पद्धत होती. दुसरं त्याच्यामध्ये आता काय झालं, पुढं तो इतिहास लेखन जे विकसित होत गेलं त्याच्यामध्ये पुढं काय झालं इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनामध्ये, की एखादी जी गोष्ट असेल त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करायचा. तुमच्यापैकी कोल्हापूर मधले किती लोक आहेत, त्याने ते हँड रेज करा. कोल्हापूर शहरात राहणारे किंवा जिल्ह्यात राहणारे किती जण, हँड रेज करा. ते हँड रेज, लाईक अंगठा दाखवायचं नाही, हँड रेज करायचं. कुणीच नाही. एकच हात दिसतोय, दोन. कमी लोक आहेत, 2-3 जण दिसतात. ठीक आहे, म्हणजे 2 जण आहेत. बरं, आणि सांगली जिल्ह्यातनं सांगली जिल्ह्यातले किती आहेत? कोल्हापूरवाल्याने हात खाली घ्या. सांगलीतले जे आहेत त्याने हात वर करा. बर, आणि सातारा, आता साताराचे आहेत त्याने हात वर करा. ठीक आहे. तर याच्यात हे विचारण्याचं कारण असं की मला उदाहरण काहीतरी घेऊन सांगायचं. अंगठा दाखवणं म्हणजे हात वर करणं नाही. हँड रेजचा दुसरा ऑप्शन असतो तुमच्या मोबाईलमध्ये, तो करायचा असतो. एनिवे, तर मायक्रो हिस्ट्री कशाला म्हणता येईल त्याचं आता मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे आता आपण सांगलीच्या संदर्भात बोलू. सांगलीच्या संदर्भात, सांगलीला हळदीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो, माहित आहे का तुम्हाला? हळदीची मोठी बाजारपेठ, आशियातली मोठी बाजारपेठ म्हणून ती ओळखली जाते. तयार झालेली जी हळद असते, प्रोसेस केलेली, ती तिथं येते. ठीक आहे. आता मला या सांगली जिल्ह्यातला हळदीच्या व्यापाराचा इतिहास अभ्यासायचा आहे. तर हा मी इतिहास अभ्यासताना कसं आहे की मी काय करेन, सांगलीमध्ये अमुक अमुक वर्षी इतकी हळद आली, त्याचे इतकं उत्पादन निर्माण झालं, या वर्षी हळदीची बाजारपेठ सुरू झाली, या वर्षी त्याच्यामध्ये एक्सपान्शन झालं, वाढ झाली, आणि या वर्षी समजा आता कमी झालं, उतरणीच लागली, आणि हळूहळू तिथला व्यापार संपुष्टात आला. अशा पद्धतीचा इतिहास हा झापडबंद पद्धतीचा इतिहास झाला. मायक्रो हिस्ट्रीचा दृष्टिकोन कसा असेल, तर समजा सांगली जिल्ह्यामध्ये ती जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, तिथं हा बाजार भरतो, हळदीचा सौदा होतो. त्याच्यासोबत सांगली जिल्ह्याची अर्थव्यवस्था कशी जोडलेली आहे. समजा फक्त तिथं सांगलीतली हळद येते का, कुठल्या कुठल्या भागातून हळद येते. आता त्या भागामध्ये ज्यावेळी सांगलीला बाजारपेठ झाली, त्यामुळे त्या भागात हळदीचं उत्पादन सुरू झालं का, हळदीचं उत्पादन घेणारे शेतकरी कोणत्या पद्धतीचे आहेत, बागायत आहेत की जिरायत आहेत. हा, मग त्याच्यामध्ये परत छोटे शेतकरी आहेत की जास्त जमीन असलेले शेतकरी आहेत. हा, त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन्स आहेत, म्हणजे परत त्याच्यात जमिनीचा प्रकार कसला आहे, जे हळदीच्या उत्पादनाला आवश्यक आहे. तसं कुठल्या प्रकारची जमीन असलेल्या भागातून हळदीचं उत्पादन जास्त होतं आणि ती हळद मग सांगलीला
येते. आता त्याच्यामध्ये परत कास्ट डायमेन्शन काही आहे का? विशिष्ट जातीतले शेतकरी जे आहेत ते उत्पादन करतात का? हं? किंवा विशिष्ट प्रदेशातलेच करतात का? हा सगळा त्याच्यामध्ये भाग येतो. परत दुसरं हे की मग व्यापारी कोण आहेत हळदीचे? त्याच्यामध्ये मधले जे एजंट असतात, त्याला आपण म्हणतो काय आडते असतात व्यापारामध्ये. ते आडते कुठले आहेत, कोण आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर ती हळद ज्यावेळी तिथे विक्रीला येते, ते विकत घेणारे व्यापारी आहेत, ते कुठल्या कुठल्या भागात येतात, त्याच्यात काही भाषिक प्राबल्य काय आहे का? म्हणजे आता समजा अं, एखाद्या विशिष्ट राज्यातले व्यापारी सांगलीमध्ये येऊन हळद घेतात का? हा अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्याचं जे माहिती जी आहे ती जोडून त्याचा या संपूर्ण हळद व्यापाराशी काय संबंध आहे हे सांगणं म्हणजे म्हणजे मायक्रो म्हणजे बारकाईनं एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं. या अर्थाने त्याला मायक्रो असं आपण म्हणतो. तर त्यामुळं त्याचे जेवढं म्हणून त्याच्यातले बारीक माहिती आपल्याला मिळवता येईल ती मिळून आणि ही माहिती कशी दीर्घ काळासाठी म्हणजे या वर्षीचे नाही 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 100 वर्ष अशा एवढ्या मोठ्या पिरियड साठीची माहिती घेऊन हा इतिहास लिहिला जातो त्याला आपण सूक्ष्म इतिहास म्हणतो. आता हे हळदीच्या व्यापाराचा असा सूक्ष्म इतिहास आपल्याला एखाद्या खेळाचा लिहिता येतो, एखाद्या कला एखाद्या विशिष्ट स्थानिक प्रदेशातली जी कला असते त्या कलेच्या संदर्भात लिहिता येतो. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये अं, कोल्हापुरी चप्पल बनवण्याचं जे कौशल्य आहे हा त्याचा इतिहास त्या पद्धतीने लिहिता येतो. इथल्या तालमींचा इतिहास लिहिता येतो. एखाद्या विशिष्ट तालीमचा पण इतिहास आपल्याला लिहिता येतो. तर हे असे जे अभ्यास जे आहेत ते आपल्याला या मायक्रो हिस्ट्रीमध्ये लोकल हिस्ट्रीच्या अंगानं करता येतात. आणि ह्याचा उपयोग जो आहे तो लोकल हिस्ट्री हा जो मायक्रो हिस्ट्रीचा दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा मोठा भाग जो आहे तो लोकल हिस्ट्रीला दिशा देण्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे फॅमिली हिस्ट्री. फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय तर कुटुंबाचा इतिहास. आता कुटुंब म्हणजे जे जॉईंट कुटुंब आहे तर ते एखादं कुटुंब असेल म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक आपल्या आयुष्य घराण्याचा इतिहास त्याला कौटुंबिक इतिहास म्हणा किंवा घराण्याचा इतिहास म्हणा. तर तो आला मग त्याच्यामध्ये आपले पूर्वज काय करत होते एखाद्या एखाद्या घराण्याच्या संदर्भात म्हणजे समजा आता हे कोल्हापूरचं राजघराणं असेल किंवा कागल मधलं घराणं असेल किंवा इतर कुठलंही इथले सरदार घराणे असतील हे राजकीय इतिहासाच्या अंगाने तर झाली पण तशीच काही छोटी घराणे असतील काही सावकार घराणं असेल एखादं खूप मोठं व्यापारी घराणं असेल तर त्यांची कागदपत्र जी असतात त्यांच्या ज्या फॅमिली मधली कागदपत्र असतात तर त्याचा वापर आपल्याला या फॅमिली हिस्ट्रीसाठी करता येतो किंवा एखाद्याला स्वतःच्या फॅमिलीचा इतिहास वैयक्तिक आपल्या स्वतःच्या घराण्याचा इतिहास जो आहे तो देखील या दृष्टिकोनातून अभ्यासता येतो. फक्त त्याची साधनं कोणती असतील तर ती त्याला आयडेंटिफाय करावी लागतात. मग त्याच्यामध्ये आपल्या घरातले वयस्कर लोक असतील तर त्यांच्या मुलाखती घेणं काही जुनी कागदपत्र घरातली असतील तर ती पाहणं आपल्या घराण्याच्या संदर्भात काही रेकॉर्ड्स असतील वेगवेगळ्या रेकॉर्ड ऑफिसमध्ये असतील तर ती पाहणं तर याच्यातून तुम्हाला एक इतिहास जो आहे तो आपल्या फॅमिलीचा इतिहास लिहिता येतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं की समजा की असं असं नावाचे आमचे पूर्वज 300 वर्षापूर्वी आले होते मग तुम्हाला ते आल्यानंतर त्यांना जमीन मिळाली होती असं काहीतरी एखादं कागद मिळेल. मग पुढचा इतिहास अभ्यासताना तुमच्या असं लक्षात येईल की इंग्रजांच्या काळामध्ये कोणीतरी तुमच्या घराण्यातलं शाळेत जायला सुरू झालं मग त्याला पहिल्यांदा नोकरी लागली मग त्याच्यानंतर नंतर कोणतरी झालं त्याला नोकरी लागली त्याने काहीतरी व्यवसाय चालू केला. असे वेगवेगळ्या टप्प्यामधले तुम्हाला तुमचा जो घराण्याचा इतिहास जो आहे तो अशा पद्धतीने मांडता येतो. बऱ्याचदा तो कागदपत्रांच्या ह्याच्यात पण मुख्यतः हा ज्या आठवणी घरातले लोक सांगतात त्याच्या माध्यमातून तो अभ्यासता येतो.
आता ह्या आठवणी गोळा करण्याचं जे तंत्र आहे त्याला मुलाखत तंत्र असं म्हणतात, इंटरव्ह्यू मेथड असं म्हणतात. तर ते इंटरव्ह्यू मेथड जी असते ती वापरून हे पूर्ण करता येतं. ठीक आहे, तर ते फॅमिली हिस्ट्री या पद्धतीनं अभ्यासता येते. तिसरा जो पॉइंट आहे तो आहे विलेज हिस्ट्री किंवा अर्बन हिस्ट्री. अर्बन हिस्ट्री, विलेज हिस्ट्री किंवा अर्बन हिस्ट्री म्हणजे जसं गावचा इतिहास किंवा शहराचा इतिहास. आपलं आपण ज्या शहरात राहतो किंवा आपण ज्या गावामध्ये राहतो त्याचा इतिहास लिहिणं, त्याच्या इतिहासाच्या संदर्भातला दृष्टिकोन जो आहे तो निर्माण झाला आणि त्याचा फायदा आपल्याला लोकल हिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतो. ग्रामीण शहर असेल समजा तर त्याचा देखील अभ्यास जो आहे तो याच्यातून केला जातो. मग गावची घडण कधी, तिथं वस्ती कधी झाली, त्याचे वैशिष्ट्यपूर्ण त्याच्यातल्या घटना कुठल्या त्याच्यामध्ये घडलेल्या आहेत, तर त्या सगळ्या बघणं आणि त्यानुसार त्याचा इतिहास लिहिणं या गोष्टी आपल्याला याच्यातून करता येतात. तर हा एक ग्रामीण इतिहासाचा दृष्टिकोन आपल्याला याच्यातून दिसतो. आता गावचा इतिहास लिहिताना गावामध्ये वस्ती कधी झाली, गावात कुठल्या पद्धतीची लोक राहतात, कोणत्या अं, समाजाचे कुठले भाग आहेत, घटक कोण कोण आहेत, बलुतेदारी व्यवस्था त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची आहे, तर या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव जो आहे तो आपल्याला या ग्रामीण इतिहासामध्ये करता येतं. परत त्याच्यामध्ये असं असतं की गावात राहणारी लोक तर आहेत, पण गावामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर येणारी लोक जे आहेत तर त्या लोकांचा देखील अभ्यास जो आहे तो आपल्याला याच्यातून करता येतात. म्हणजे समजा काही आता वासुदेव असेल किंवा गारुडी असेल किंवा अं, हा असेल, काय म्हणतात दरवेश, काय म्हणतात त्याला, तो अस्वल वगैरे घेऊन यायचा, अस्वलवाले असतील. तर अशा अनेक वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत ते गावात येत असायच्या. तर या सगळ्या गोष्टींचा इतिहास ज्याला गाव म्हणून आकार आलेला आहे, त्याच्यातले वेगवेगळे घटक असतील, त्याची वेगवेगळी सांस्कृतिक पैलू असतील, याचा अभ्यास या ग्रामीण याच्यामध्ये करता येतो. नागरी इतिहासाच्या बाबतीत पण असंच आहे. नगर जे असतं, शहर जे असतं, त्याच्यात अनेक लोक येतात, वेगवेगळ्या कम्युनिटीज त्याच्यामध्ये असतात, वेगवेगळ्या व्यापारी कम्युनिटीज असतात, व्यावसायिक असतात. काही वेगवेगळे कौशल्य असलेले स्वतःचा व्यवसाय करणारे लोक असतात. तर काही वेळा काय होतं ते विशिष्ट शहराचं म्हणून काही व्यवसाय जे असतात ते प्रसिद्धी पावलेले असतात. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव जो आहे तो या नागरी इतिहासामध्ये केला जातो. हम्म? तर हा जो नागरी इतिहासाचा दृष्टिकोन, फॅमिली इतिहासाचा दृष्टिकोन आणि मायक्रो सूक्ष्म इतिहासाचा दृष्टिकोन हे आपल्याला लोकल हिस्ट्रीचा अभ्यास करताना, स्थानिक इतिहासाचा अभ्यास करताना अत्यंत उपयुक्त ठरतात. आता स्थानिक इतिहासाचा अभ्यास करत असताना आपले साधनं आपल्याकडे काय असतील, हा तर त्याची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आता ही 4 साधनं तुमच्या समोर लिहिलेली आहेत, तर त्यातनं आपल्याला काय माहिती मिळेल हे तुम्ही सांगा आता मला. पहिल्या मुद्द्याबद्दल सांगा. प्रायव्हेट पेपर्स कलेक्शन, खाजगी दप्तर आणि संग्रह काय असते, काय असावं याच्यामध्ये, काय मिळू शकतं, सांगा तुम्ही. मी माझा माईक बंद करतो आता, तुमचं माईक चालू करा. वैयक्तिक पत्रे किंवा डायऱ्या, डायरी लेखन केलेलं असतं त्याचा समावेश होऊ शकतो. कौटुंबिक नोंदी असतात किंवा पूर्वीसारख्या वंशावळी वगैरे लिहिलेल्या असतात त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. अजून अजून कोण काय सांगेल? हं? सांगा अजून काय सांगू शकता.
धार्मिक ठिकाणांच्या ज्या नोंदी केलेल्या असतात त्याची माहिती आपल्याला म्हणजे त्यातून माहिती मिळू शकते. अच्छा. शुभांगी, हे सगळं तुमच्याकडे आहे का, ही कागदपत्र? नाहीयेत माझ्याकडं, पण मी नोट्स मध्ये वाचलेलं त्याच्या ह्याच्यात. आमच्या इथे एक हे आहे मंदिर आहे, तर त्या मंदिराच्या जी समिती आहे त्यांच्याकडे काहीतरी कागदपत्र आहेत इतिहास दाखवणारे त्यांची किंवा त्यांचे जे जमा खर्च वगैरे असतात त्याच्या संदर्भातले. नाही, तुम्ही प्रश्न अशासाठी विचारला की तुम्ही सांगताय, इतर काहीच सांगत नाही म्हणून मी त्या अर्थानं तो प्रश्न हा विचारला. हा. नाही नाही, आमच्याकडे नाहीये, पण ते आमच्या तर इथे एक मंदिर त्यांच्याकडे आहे. ते जरा बरोबर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांनी मला सांगितलेलं ते. बर, ठीक आहे. दुसरं मला म्हणायचं आहे की ठीक आहे, आता हे सगळं आहे, काय आहे ते कळालं, तो मुद्दा त्यांनी सांगितला आपल्याला, त्याचा वापर कसा होईल, कसा वापर करायचा त्याचा, काय आपल्याला त्याच्यातून काय मिळू शकतं? स्थानिक म्हणजे त्या समजा मला त्या मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर त्या कागदपत्रांची मला मदत होऊ शकते त्या ठिकाणी बर किंवा त्याचा पूर्ण इतिहास प्राचीन इतिहास वगैरे किंवा त्याचं बांधकाम वगैरे कशा पद्धतीने झालं बर त्याची पण माहिती त्या कागदपत्रातून मिळू शकते मला. बर अजून मग तुम्हाला त्या मंदिराचा इतिहास मिळेल, ते कुठल्या इतिहासाचा तुम्हाला फायदा होईल? आता खाजगी दफ्तर किंवा संग्रह आहे, याचा तुम्हाला तुमचं फॅमिली हिस्ट्री लिहिण्यासाठी उपयोग होतो का, तुमच्या गावचा इतिहास लिहिण्यासाठी उपयोग होतो का, तुमचा समजा एखाद्या शहराचा इतिहास लिहिण्यासाठी उपयोग होईल का याचा, सगळ्या गोष्टींचा, असा माझा प्रश्न आहे. मी आता जे उदाहरण दिलं ते सर गावच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून बरोबर, होतं आणि आपल्याला बरोबर. फॅमिली हिस्ट्रीच्या ह्याच्यातून मग आपली जी कागदपत्र असतात जुन्या जमिनीची कागदपत्र वगैरे हम्म. त्याची मदत होऊ शकेल आपल्याला. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. ठीक आहे. हा, किंवा तर जुन्या काळात कसे पासबुक वगैरे असतात त्याच्यावरून त्या काळची आर्थिक स्थिती आपल्या कुटुंबाची वगैरे शेत बर, जमिनीचे प्रकार वगैरे आपल्याला माहित होतील त्याचे. छान छान, बरोबर, अगदी बरोबर. तर बेसिकली काय आहे की हे याच्यामध्ये खूप पॉसिबिलिटीज आहेत. हा, खूप त्याच्यामध्ये संधी आहेत या पद्धतीच्या स्थानिक इतिहासामध्ये. म्हणजे कागदपत्र वेगवेगळ्या पद्धतीची उपलब्ध असतात आणि ती कागदपत्र वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्पजसाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या संशोधनासाठी वापरता येतात. हा, म्हणजे समजा मंदिराची कागदपत्र ही जशी मंदिराची आर्थिक बाजू समजवण्यासाठी वापरता येते, तशीच मंदिराशी रिलेटेड असलेल्या लोकांच्या संदर्भातला इतिहास लिहिताना वापरता येतात. तसंच त्या मंदिराशी जोडलेले सांस्कृतिक पैलू जे आहेत त्याच्यासाठी देखील ते वापरता येतात. म्हणजे समजा आता मंदिरामध्ये रथोत्सव असेल तर रथोत्सवाच्या संदर्भातली माहिती आपल्याला त्या कागदपत्रांच्या मधून मिळते. त्याच्यामध्ये कुठले कुठले लोक इन्व्हॉल्व्ह आहेत ते आपल्याला कळू शकतो. त्याचं आर्थिक त्या कार्यक्रमाची आर्थिक सोय कशी लावली जाते, हा, त्याच्यासाठी काही जमीन दिलेली आहे का, दान दिलेलं आहे का, की वर्गणी काढली जाते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्याच्यातून कळतात. तर असं जो आहे की हे जे प्रायव्हेट पेपर्स किंवा कलेक्शन्स आहेत हे साधारणपणे आपल्याला उपयोगी ठरतात. आता कसं आहे, जे स्टेट आर्काइव्ह असतात ते म्हणून तिथं प्रायव्हेट पेपर्स म्हटले, स्टेट आर्काइव्ह किंवा असं म्हटलेलं नाहीये. पुराभिलेखागार जे असतात ना शासकीय, तिथं मुख्यतः शासनाशी संबंधित कागदपत्र असतात. ते सर्वसामान्यांच्या इतिहासाच्या दृष्टीनं कागदपत्र तसा खूप कमी उपलब्ध असतात. तर अशी जी खाजगी घरामध्ये असलेली कागदपत्र असतील किंवा एखाद्या व्यापाऱ्याची पेढी असेल तर त्याच्यातली कागदपत्र असतील, अशी जी त्यांचे स्वतःकडचे जे संग्रह असतात हे यावेळी खूप महत्वाचे ठरतात. हा, चला, दुसरा मुद्दा आहे न्यूजपेपर. त्याच्याबद्दल काय सांगता येईल? हा, वृत्तपत्रामध्ये तिथल्या तिथल्या स्थानिक, आता समजा कोल्हापूर शहराचा इतिहास लिहायचा आहे तर तुम्हाला पुढारी पेपर न वाचता लिहिता येईल का?
तिथला पुढारी पेपर, किंवा इथं सत्यवादी पेपर होता, तो न वाचता लिहिता येईल का? किंवा पूर्वी इथं विजयी मराठा नावाचा एक पेपर चालवला जायचा, तो वाचायला हवा ना. तर हे जे स्थानिक न्यूजपेपर आहे, तिथं वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या त्या त्या काळात येऊन गेलेल्या असतात. काही समजा गोष्टी घडत असतील तर त्याच्या बातम्या असतात, राजकीय गोष्टी घडत असतील त्याच्या बातम्या असतात. हं? किंवा वाचकांचा पत्रव्यवहार असतो, त्यातून लोकांचं मतं देखील आपल्याला त्यावेळी लक्षात येतात. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. हं? आता तिसरं जे आहे ते ओरल टेस्टिमोनी, मौखिक पुरावे. म्हणजे काय? कोण सांगेल? मौखिक पुरावे, ओरल टेस्टिमोनी म्हणजे काय? जात्यावरील गाणी किंवा त्या प्रत्येक समाजाच्या विशिष्ट लोकगीतं वगैरे असतात ते येतील. बर. अजून? हं? अजून काय असू शकतं स्थानिक इतिहासाच्या संदर्भात? ओरल टेस्टिमोनी कशा असू शकतात? बोला, प्रतीक्षा बोला. तर यामध्ये काय की जी जुनी लोक असतात म्हणजे त्यांचा अनुभव असतात, आठवणी असतात, ती ज्या वेळेला कथा सांगितलेल्या असतात हं? त्यांच्या कथा लिखित स्वरूपात आढळत नाही. मग तिथे हे बर मौखिक स्वरूप म्हणता येईल हे. बर मौखिक स्वरूपातलं ते नोंदून घेता येतात आपल्याकडे, त्यांचा नोंदवून घेता इंटरव्ह्यू. येतात. हा, हा मग इथं ओरल टेस्टिमोनीच्या इथं मग नवीन मेथड काय आली? ती आपल्याकडे आली इंटरव्ह्यूची मेथड. इंटरव्ह्यू, हा मुलाखत. हा मुलाखतीचे. म्हणजे समजा लोकगीत आहेत ते तुम्ही रेकॉर्ड करून घेऊ शकता, हा, त्याची स्क्रिप्ट बनवू शकता, लिहून घेऊ शकता. आणि जे लोकांना तुम्ही वयस्कर लोक असतील, हा, गावच्या, आता गावातलं वयस्कर माणसं आहे, 100 वर्ष समजा एखादा माणूस जगला असेल गावातला, तर तो तुम्हाला साधारण किती वर्षाचा इतिहास सांगू शकतो? कोण सांगेल किती वर्षाचा? साधारण तो 100 वर्ष वयाचा व्यक्ती तुम्हाला गावाचा किती वर्षाचा इतिहास सांगू शकतो? म्हणजे असं सर, आमचे आजी आजोबा आहेत ना, तर ते त्यावेळेला ज्या वेळेला आपला भारत स्वातंत्र्य झालं, म्हणजे भारताला ज्या वेळेला 1950ला ज्या वेळेला हे मिळालं, त्यावेळीचा तिथपर्यंतचा इतिहास ती सांगू शकतात. बर. अजून थोडं सांगू शकतात? तुम्हाला काही सांगितलंय त्यांनी त्या काळाच्या हो संदर्भात? सर. काय हो सांगितलंय? सर, ते ज्या वेळेला म्हणजे की आता कोल्हापूरचे मी आहे ना, बर मग यावेळेला त्यावेळेला शाहू महाराजांचा हे इथलं आपलं कोल्हापूर नगरीतली ती गुजरी असेल किंवा जे काही व्यापाराची ठिकाणं आहेत, बर याविषयी ती माहिती देतात. त्यावेळेच जे काही इतिहासातील जे आणि म्हणजे ही जी पद्धत होती, रुपया वगैरे हा पैशांच्या हा बाबतीत ती बर सांगू शकतात असं. बर आता शाहू त्या महाराजांचं काळी म्हणजे 1920च्या आसपास आहे. 1920च्या. बर, आता त्यांचं वय किती आहे? म्हणजे त्यांचं आता आहे 97 आहे. 97 आहे. म्हणजे हा 1920 म्हणजे की तरी त्यांच्या जन्माच्या आधीच आहे. त्यांच्या जन्मात म्हणजे त्यांच्या आजोबांनी त्यांनी सांगितलेलं असतं हे असं, पण त्यांच्या काळात ते होतं असं हे. बर, म्हणजे याचा अर्थ काय झाला की ते हम्म. फक्त त्यांच्या लाईफ टाईमचं जे असतं, त्यांचं जे आयुष्य, ते जन्म झाल्यापासूनच आतापर्यंत एवढी माहिती फक्त आपल्याला देऊ शकत नाहीत, ते त्याच्या आधीची पण माहिती पण देऊ शकतात. अगोदरचा सुद्धा अनुभव देऊ शकतात. बरोबर. म्हणजे त्यांना हो त्यांच्या आधीच्या पिढीकडून जी माहिती आलेली आहे, घटना सांगितलेल्या गेल्या, हो त्या ज्या ऐकलेल्या आहेत, हो आजूबाजूच्या लोकांच्याकडनं ऐकलेल्या असतात, त्या आपल्याला हो माहिती देऊ शकतात. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे की नाही, तो आपल्या 1-2 पिढी आधीच्या, म्हणजे त्याचा डायरेक्ट समजा बघा, साधारण बऱ्याच जुन्या काळामध्ये ज्यावेळी लग्न वगैरे लवकर व्हायची, त्यावेळी खापर पंजोबा, पंजोबा, आजोबा, म्हणजे खापर पंजोबा पाहिलेली माणसं पण असायची.
बरोबर की किंवा जास्तीत जास्त आपण पंजोबा धरू. असं जर आपण धरलं तर साधारण आपल्याला एक 100-150 वर्षाचं तरी माहिती जी आहे ती आपल्याला ऐक्यू स्वरूपात मिळू शकते एखाद्या व्यक्तीकडनं. येते लक्षात स्मृतींच्या स्वरूपात. बरोबर ना? बरोबर. तर ते हे त्यामुळे कसं होतं की ते जे त्यांच्याकडची जी माहिती आहे, त्यांच्याकडच्या ज्या स्मृती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात, त्या आपल्याला याच्यामध्ये उपयोगी ठरतात. दुसरी गोष्ट अशी की एकच सेकंड. दुसरी गोष्ट अशी की हे जे पिढ्यानपिढ्या ज्या स्मृतीतनं येणाऱ्या गोष्टी आहेत, आता हे झालं फॅमिली हिस्ट्रीमध्ये. म्हणजे माझ्या कुटुंबातले लोक आहेत, मग ते आजोबा सांगतील, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत येतात. तसंच काही छोट्या कम्युनिटीज असतात, त्यांच्यामधून त्यांच्या कथा असतात. म्हणजे त्या आपल्याला सांगतील की त्यांच्या काही कथा असतात, लोककथा असतात किंवा काही गाणी असतात, लोकगीतं असतात. त्याच्यातनं पण आपल्याला ती माहिती मिळत असते. म्हणजे उदाहरण समजा आता एखादं मंदिर असेल, तर त्या मंदिराचं एक त्याच्यावरचं एक गाणं असतं समजा, आणि लोकगीत असतं. त्याच्यामध्ये ते मंदिर कधी निर्माण झालं, त्याच्याशी जोडलेल्या दंतकथा आपल्याला ऐकायला मिळतात. तर त्याचे काही पैलू जे असतात त्या मंदिराशी संबंधित, ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. किंवा त्याच्या काही प्रथा असतात त्या मंदिराशी जोडलेल्या, काही रिच्युअल्स असतात. हा अम, तर त्याच्या मागचं म्हणून काही कारण म्हणून काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या देखील आपल्याला या लोककथा म्हणून त्याचा अभ्यास करता येतो. बऱ्याचदा त्या हा सर. काल्पनिक असतात. बोला. यामध्ये ना सर्व माझं गाव वडणगे. तर बर वडणग्यामध्ये शंकर पार्वतीचं मंदिर एकच आहे. मग त्यावेळेला ती करवीर काशी म्हणून ते प्रसिद्ध आहे. म्हणजे कथा बर करवीर काशी म्हणून झाली होती. शंकर बर पार्वतीचं ज्या वेळेला शंकर ज्यावेळेला पार्वतीकडे जात होते त्यावेळेला मध्येच कोंबडा आरवला, म्हणजे तिसरा प्रहर चालू होता, म्हणजे बर त्याचा पहाटेचा. हं, त्यावेळेला ते कोंबडा हरवल्यानंतर शंकर तिथंच थांबले, आले नाहीत पार्वतीकडे. बर मग ती वडणग्यामध्ये 2 मंदिर आहेत. बर शंकराचं वेगळं आणि पार्वतीचं वेगळं. आणि मध्ये कोंबड्याचं म्हणजे पूजन केलं जातं. कोंबड्याची शिळा आहे. बर हा एक म्हणजे इतिहास आहे असा गावचा. अच्छा. बर मग हा गावचा सांस्कृतिक इतिहासाचा भाग झाला, आम- आणि त्याला एक हा काहीतरी लोककथा जी आहे ती त्यांनी हा त्याला जोडलेली आहे. हो की जोडली नाही? गेलेली तर आहे. अशा अशा गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला, हे आता कुठे लिहून ठेवलं का? लिहून आहे की करवीर महात्मा म्हणून ग्रंथ आहे, त्यामध्ये याची नोंद त्यामध्ये आहे. बर बर ठीक हा आहे. मग असं अशा पद्धतीनं ज्या गोष्टी, ते आता करवीर महात्म्य ज्यांनी लिहिलं त्यांना हा कसं कळालं ते? त्या नोंदी आहेत ना गावात मंदिराच्या ह्याच्यात. हो ना, मग ते मंदिरामध्ये नोंद लिहिली तसं त्या हो, करवीर मंदिराचं महात्म्यामध्ये. ती कागदपत्र आहेत ना मंदिराच्या ह्याच्यातली, हा इतिहास लेखकांनी ते हे केलं, त्यावेळेला लिहून ठेवलेलं होतं ते. अच्छा अच्छा. ठीक आहे. तर ती लिहिण्याच्या पूर्वी देखील ती मौखिक पद्धतीनं लोकांपर्यंत मौखिक आली पद्धतीत. होती. हा, ज्या वेळेला ती जुनी लोक सांगितली तशी त्यांनी लिहिले असं. अशा पद्धतीने तर याला आपण दंतकथा म्हणतो. हे लोककथा असतात ना या पद्धतीच्या. अशा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या स्थानिक इतिहासाच्या संदर्भात उपयोगी पडतात. ठीक आहे. मगाशी तुम्ही सांगितलं तसं आता कोल्हापूरचे शाहू महाराज होते, तर त्यांनी ज्या काही सुधारणा केल्या त्या आता समजा इथल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या, तर त्याच्या नोंदी त्यांनी केलेल्या असतात. त्यांच्या समजा लोकांनी जीवनचरित्र वगैरे लिहिलं असेल, स्वतःच आत्मचरित्र लिहिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख येतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला साधने म्हणून वापरता येतात. ठीक आहे. आता आर्टिफॅक्ट्स अँड मॉन्युमेंट्स, वस्तू आणि स्मारके, काय सांगता येईल याच्याबद्दल? चला बोला. आपला माईक चालू करायला सगळ्यांना येतं, त्याच्यात काही मी लॉक केलेलं नाही कोणाचा माईक. चालू करायचं आणि बोलायचं, आपल्याला जे त्याच्यामध्ये काय सुचतं ते सांगायचं.
काय सांगता येईल? आर्टिफॅक्ट्स अँड मॉन्युमेंट्स, वस्तू आणि स्मारके याचा लोकल इतिहासामध्ये आपल्याला कसा उपयोग होतो? हम्म? कसा उपयोग होतो? यामध्ये जर असं म्हणायला गेलं तर सर हम्म. प्राचीन ह्याच्यातली म्हणजे वस्त्र असतील, जे हम्म. काही कपडे परिधान करतो यामध्ये बरेचसे फरक होत म्हणजे असं डेव्हलप होत गेले. बर. मग त्यामध्ये वस्त्रांमध्ये पूर्वीची लोक म्हणजे कासुटा वगैरे नऊवारी साडी वगैरे घालत होती. हम्म. त्यानंतर या वस्त्र म्हणजे त्यामध्ये रेशमी वस्त्र वापरत होती, बर. तर त्याचं प्रमाण कमी झालं ना. हम्म. लोकरीच्या वस्तू हा. म्हणजे या हातावर जे पूर्वी करत होते ना, हम्म. हस्तकला म्हणता येईल त्याचं. म्हणजे पहिल्यांदा गोधडी शिवत होती हातावरती बर. वेगवेगळ्या अशा, तर बर. ते वस्त्रांच्या ह्याच्यात असं सांगता येईल. मग हे सगळ्या महाराष्ट्रातल्या वस्त्रांचा इतिहास झाला. आपण आणि स्थानिक आपला इतिहासाबद्दल बोलतोय. स्थानिक इतिहासामधले की काही गावाच्या हे असतात म्हणजे परंपरा असतात. गोधडी शिव म्हणजे एकेका गावचं फेमस असते असं बर. हातकाम. कुठलं आहे तुमच्या माहितीतलं कुठलं? ते परवा एक इतिहासाचं हे केलेलं होतं. हं. रेश रेशीम गावाचं नाव माहित नाही, पण सर रेशीम कापडाचं ते म्हणजे रेशीम येवला. कापड तयार करतात. हा, येवला होतं का? एवढं काहीतरी. बर. आज म्हणजे म्हणजे वाचनात आलं होतं, कुठला तर रिसर्च पेपरच मी सर्च करत होते हम्म. त्यावेळेला. मग असं जे स्थानिक पातळीवर जे उत्पादन असतात, हा, हा तर हा त्याचा इतिहास म्हणून स्थानिक इतिहास लिहिला जातो. हा एक विषय म्हणून झाला. पण होय वस्तू आणि स्मारके जे आहेत त्याच्यातून हा देखील स्थानिक इतिहास लिहिताना आपल्याला उपयोग होतो. म्हणजे कसं, की समजा आता इथलं टाउन हॉल म्युझियम आहे. शाहू महाराज हा. टाउन हॉलचं ते बरोबर. ती वेगवेगळ्या तेच. पद्धतीची भांडी वगैरे मातीची बरोबर, ते आता म्युझियम म्हणून झालं. तर ती म्युझियम इमारत जी मध्ये आहे, इमारत जी इमारत. आहे, हा, हा तर ती इमारत जी आहे त्या इमारतीचा पण इतिहास लिहिताना उपयोग होतो. की कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ज्या इमारती आहेत त्यांची संरचना कशी आहे, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे त्या इमारती आहेत, म्हणजे ब्रिटिश सत्ता येण्यापूर्वीच्या इमारती कशा होत्या, ब्रिटिश सत्ता आल्यानंतरच्या इमारती कशा होत्या, ब्रिटिश सत्ता गेल्यानंतरच्या इमारती कशा होत्या, विशिष्ट पर्पज साठी बांधलेल्या इमारती कशा होत्या, हा, आणि याच्यातनं मग कुठल्या गोष्टी त्यासाठी वापरल्या बांधकामासाठी, कोणत्या टेक्निक्स होत्या त्याच्या, हा, त्याच्यातलं मग त्या इमारती कोणत्या उद्दिष्टानं बांधल्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची उद्दिष्ट, त्याचं स्ट्रक्चर, त्याची धाटणी, त्याची स्टाईल, हा, या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला या स्थानिक इतिहासाचं संशोधन करताना, स्थानिक इतिहास लिहिताना आपल्याला होतो. ठीक आहे. याच्याबद्दल कुणाला काही शंका आहे, कुणाला काही अजून एखादा मुद्दा ऍड करावा वाटतो? नाही सर, हा एक मुद्दा त्याच्यात आपल्याला घेता येईल असं कुणाला काही वाटतं? तसं असेल तर तसं सांगा. ठीक. पुढचा मुद्दा घेऊया आणि मग आपण रिसर्च प्रोजेक्ट बद्दल बोलू. मेथोडॉलॉजी लोकल हिस्ट्री. आता मेथोडॉलॉजी जी आहे लोकल हिस्ट्रीची, त्याची पण आता आपण ज्यावेळी ही सगळी चर्चा केली त्यामध्ये हे सगळे मुद्दे येऊन गेले. आर्कायव्हल रिसर्च म्हणजे पुराभिलेखागारातली संशोधन, म्हणजे जे हे दफ्तर असतात, शासकीय पुराभिलेखागार असतात, हा, तिथले काही कागदपत्र, म्हणजे मगाशी जसा उल्लेख झाला जमिनीचे कागदपत्र आहे, समजा कुटुंबाचा इतिहास अभ्यासायचा आहे, गावचा इतिहास अभ्यासायचा आहे, तर त्या गावाच्या संदर्भातली काही कागदपत्र असतील तर ते या शासकीय पुराभिलेखागारामध्ये असतात. तर त्याच्या माध्यमातून त्या कागदपत्र बघून त्यातून मिळणारी माहिती ही तुम्हाला गावचा इतिहास लिहिताना उपयोगी पडते. दुसरं आहे की गावातलं जे लोकसंख्या किती होती त्याचे सर्वे झालेले असतात, म्हणजे सेन्सस झालेलं असतं, हा, जनगणना झालेली असते, किंवा इतर अनेक पद्धतीचे सर्वे जे आहे ते शासन करत असतं. या वेगवेगळ्या पद्धतीचे जे सर्वेज आहेत
हा, किंवा काही रिपोर्ट्स असतात. एखादी घटना घडलेली असेल तर घटनेचा रिपोर्ट असतो. समजा दुष्काळ झाले असेल, दुष्काळाची समिती असते, त्याचे काही रिपोर्ट्स असतात. तर अशा अनेक कागदपत्रे जी आहेत ती ही सर्वे किंवा डॉक्युमेंटेशनच्या अंगानं निर्माण झालेली असतात. तर त्याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यातून करता येतो. हा, आणि त्यातनं जी माहिती मिळते ती आपल्याला आपल्या स्थानिक इतिहासाच्या संशोधनामध्ये वापरता येते. तिसरा जो मुद्दा आहे तो ओरल इंटरव्ह्यू. ओरल इंटरव्ह्यू म्हणजे मौखिक म्हणजे इंटरव्ह्यू, मुलाखत. तर मुलाखतीचं तुम्हाला मी सांगितलं मगाशी, जे काही आपण बघितलं होतं, वयस्कर लोकांची मुलाखत असेल, किंवा तुम्ही समजा एखाद्या आत्ताच्या काळात पण 10-15 वर्षापूर्वी एखादी घडलेली घटना असेल समजा, हा, तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला इतिहास लिहायचा असेल तर त्यामध्ये देखील त्यावेळी जे लोक तिथं प्रत्यक्ष हजर हजर होती, ज्यांनी त्या घटना ऐकल्यात, पाहिल्यात किंवा प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग घेतलाय, अशा लोकांचे देखील इंटरव्ह्यू घेऊन त्या घटनेबद्दलचा इतिहास जो आहे तो आपल्याला लिहिता येतो. हा, त्यासाठी हा ओरल इंटरव्ह्यूची पद्धत वापरली जाते. आता याला, त्या पद्धतीला एक शास्त्रशुद्ध स्वरूप देण्यासाठी मग ते इंटरव्ह्यू घ्यायचा, एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा, मग तो लिहून काढायचा. आणि हे जे इंटरव्ह्यू मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे मला कोणी काही भेटलंच नाहीये. हा, आणि मग मला काय करायचंय की कुठल्या तरी नेत्याचं कौतुक खूप करायचं आहे म्हणून मी एका काल्पनिक व्यक्तीला, म्हणजे भेटलो नाही कुणाला आणि त्या व्यक्तीनं मला असं अशी माहिती सांगितली, असं खोटं समजा मी लिहू शकतो, असं होऊ शकतं. त्यासाठी काय केलं जातं, साधारण आपलं जे काही माहिती आपण देतो त्याचं योग्य स्वरूप आहे, एक सत्य आहे हे ठरवण्यासाठी म्हणून त्याची मुलाखत घेतो. ते हाताने लिहिलं जातं आणि त्याची स्क्रिप्ट लिहिली जाते, जे काही आहे ते ट्रान्सक्रिप्ट केलं जातं त्याला, आणि त्याच्यावर त्या व्यक्तीची सही घेऊन त्याच्या ओळखीचा पुरावा वगैरे सोबत ठेवला जातो. याच्यानं काय होतं की तुम्ही जे काही मुलाखत घेतली ती खरोखर घेतलेली आहे असं त्याच्यावर शिक्कामोर्तब साधारणपणे होतं. हा, त्यासाठी ओरल इंटरव्ह्यू मध्ये काही मेथड जे आहेत ते वापरले जातात. त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यातून करायचा आहे. ठीक आहे. तर असं हे लोकल हिस्ट्रीच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. तुम्हाला काही शंका वाटत असेल तर विचारा. आहेत काही शंका? आता मी लोकल हिस्ट्री बद्दल इतकं सांगितलं, याचं दुसरं कारण हे आहे की मी कुठल्या विषयावर संशोधन करू असा प्रश्न मला कमीत कमी लोकांनी विचारावा, या दृष्टिकोनातून मी लोकल हिस्ट्री हा पहिल्यांदा त्याचं कॉन्टॅक्ट सेशन घेतलं. हा, कारण जर समजा आपल्याकडं संशोधनासाठी आवश्यक दृष्टिकोन नसेल तर आपलं कन्फ्युजन राहते की आपण कशावर काम करायचं, किंवा आपल्याला ते सुचत नाही. हा, लोकल हिस्ट्रीचा पेपरचा अभ्यास केल्यानंतर, तो समजून घेतल्यानंतर त्यातले मुद्दे तुम्हाला असे प्रश्न पडणार नाही. तुम्ही स्वतःच आपले विषय जे आहेत ते आयडेंटिफाय करू शकता. हा, आणि त्याच्यावर लिहू शकता. त्यामुळं आपल्याला ज्यावेळी आपण रिसर्च प्रोजेक्टच्या संदर्भात आता चर्चा करू, त्यामध्ये तुम्हाला विषय जे आहेत ठरवताना या लोकल हिस्ट्रीच्या पेपरचा खूप उपयोग होईल. त्यामुळे तो वाचून मग तुम्ही ज्यांनी विषय ठरवलेच नाहीत त्या लोकांनी विषय ठरवून आपलं संशोधन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. तर लोकल हिस्ट्रीच्या संदर्भात कुणाच्या काही शंका नाही आहेत ना? नसेल तर मी थांबतो या संदर्भात आणि पुढचं घेतो. ठीक. तर कुणाच्या लोकल हिस्ट्रीच्या संदर्भातल्या शंका नाही, त्यामुळे आता आपण या संदर्भात थांबूया आणि नंतर आपण रिसर्च प्रोजेक्ट बद्दल बोलूया.